राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। मिरज तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार चळवळीच्या नकाशावर नांद्रे हे गाव नेहमीच ठळकपणे झळकलंय। लोकसंख्येचा बळकट आधार, सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, सक्षम पाणी पुरवठा योजना या साऱ्या बाबी नांद्रेच्या स्वयंपूर्णतेची साक्ष देतात। विकासाच्या बाबतीत कधी मागे न राहिलेले हे गाव म्हणजे नेतृत्व घडवण्याचं जणू विद्यापीठच। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं दूरदृष्टीचं राजकारण असो, प्रकाश बापूंचा करारी बाणा, विष्णू अण्णांची सामाजिक बांधिलकी, संभाजी पवारांची संघर्षशील वृत्ती किंवा शरद पाटील यांची संघटन शक्ती, या साऱ्या दिग्गजांच्या सानिध्यात घडलेलं नांद्रे राजकीयदृष्ट्या समृद्धच राहिलं। पण या साऱ्या वैभवाच्या, परंपरेच्या आणि कर्तृत्वाच्या पार्श्वभूमीवर एक कटू सत्य आजही नांद्रेच्या कपाळावर गडदरेक ओढून उभा आहे। आजवर या गावाला जिल्हा परिषदेवर एकही सदस्य पाठवता आलेलं नाही। पाणीपुरवठा योजनेचे जनक गुमट पाटील, सांगली कारखान्याचे संचालक स्वर्गीय महावीर पाटील, शेतकरी बँकेचे उपाध्यक्ष नरसगुंडा पाटील यांच्यासारखी दिग्गज नावं असतानाही नांद्रे जिल्हा परिषदेच्या दारातच अडखळत राहिलं। कधी कर्नाळचे शामराव कदम निवडून गेले, तर कधी कसबे डिग्रजच्या जोडणीमुळे डिग्रजचं वर्चस्व प्रस्थापित झालं। नांद्रे मात्र प्रत्येक वेळी जवळ असूनही दूर राहिलं। एकदा नरसगुंडा पाटीलांना संधी मिळाली खरी, पण त्याही वेळी विजय नशिबात नव्हता। पराभवाचा घाव बाहेरून नव्हे तर घरातूनच बसला। घरच्या घातामुळेच नांद्रेनं पुन्हा एकदा स्वतःची संधी स्वतःच्या हातानं गमावली। कारण काय? उत्तर सगळ्यांना माहिती आहे। गावागावात नव्हे तर घराघरात चिरलेलं गटातटाचं राजकारण, विखुरलेलं नेतृत्व, एकमेकांची पाय पिशवी ओढण्याची जुनी परंपरा आणि पाण्यावरून होणारा सत्ता संघर्ष, याच वैमनस्यानं, याच मत्सरानं आणि याच अहंकारानं नांद्रेची जिल्हा परिषदेची खुर्ची दरवेळी हिसकावून घेतली। नांद्रेचं दुर्दैव हे नाही की इथं नेतृत्व नाही, दुर्दैव हे आहे की इथं नेतृत्वाला एकवाक्य नाही। उमेदवार आहेत पण ठोस पाठिंबा नाही, संघर्ष करणार आहेत पण गाव त्यांच्या मागं ठामपणे उभं राहत नाही, स्वप्न पाहणारे आहेत पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकीचा पाया नाही। आज नांद्रेला गरज आहे ती केवळ आणि केवळ एकीची। भूतकाळातील विहिशेब चुकते करून, अहंकार बाजूला ठेवून, माझा नाही तर गावाचा हा विचार जर नांद्रेकरांनी मनाशी पक्का केला तर जिल्हा परिषद सदस्यत्व हे स्वप्न पाहणार नाही, हे इतिहासच बनेल। नाहीतर नेतृत्वाची खान म्हणून ओळखलं जाणारं नांद्रे याच राजकीय खाणीत स्वतःच गाडलं जाईल। आता तरी नांद्रे जागा होणार का, की जिल्हा परिषद सदस्यत्वाचा शाप पुढच्या पिढीलाही भोगावा लागणार? उत्तर वेळ देईल, पण वेळ हातातून निसटते। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।